झी 24 तास एक पाऊल पुढे। राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातल्या शहरी भागांपुरतीच मर्यादित असल्याचं नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होत आहे। राज ठाकरे आणि मनसे नेत्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्यानं पुढच्या निवडणुकातही मनसेच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो हे वास्तवही नेत्यांना कळू लागलंय। राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात चमकदार कामगिरी करू शकत नाही असंच चित्र गेल्या काही निवडणूक निकालांमधून पुढे आलंय। गेल्या काही दिवसात झालेल्या महापालिका निवडणुकांपैकी मुंबई, पुणे, नाशिक आणि कल्याण डोंबिवली या 4 महापालिका वगळता इतर ठिकाणी मनसेला चांगली कामगिरी करता आलेली नाही। त्यानंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीतही इंजिन फारसं धावलं नाही। काही दिवसांपूर्वी झालेल्या भिवंडी, परभणी, लातूर आणि नुकत्याच झालेल्या नांदेड या 4 महापालिकांमध्ये तर मनसेला भोपळाही फोडता आलेला नाही। मालेगावमध्ये 2 आणि मीरा भाईंदरमध्ये अवघी 1 जागा मनसेला मिळाली। या आकडेवारीवरून मुंबई, पुण्याबाहेर मनसेचं अपयश उठून दिसतंय। आम्ही अजून ग्रामीण भागामध्ये पाहिजे तसं लक्ष केंद्रित केलेलं नाही, मी अत्यंत प्रांजळपणे कबूल करतो आणि म्हणून होतो, परंतु तिथल्या स्थानिक लोकांचा फार आग्रह होता। गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना चांगली मतं मिळाली, तसंच विधानसभा निवडणुकीत पक्षाचे 13 आमदार निवडून आले। मात्र हे यश शहरी भागातलं होतं। ग्रामीण भागातली पक्षाची कामगिरी मात्र तसूभरही सुधारली नाही। नुकत्याच झालेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीनं मनसेच्या इंजिनाची धाव मुंबई, पुण्याच्या पुढे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय। हा पक्ष मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा करिश्मा या पुरताच विचार करतो, त्या पलीकडे ह्या करिश्म्याला जी खाली संघटनेची जोड असायला हवी, संघटना म्हणून जी बांधणी असायला हवी ती ह्या पक्षाने काही केलेली आहे असं मला वाटत नाही। त्यांना जर महाराष्ट्र जगाला हेवा वाटावा, या देशाला हेवा वाटायचा जर महाराष्ट्र घडवायचा असेल तर त्यांना महाराष्ट्रामध्ये तळागाळामधल्या अगदी शेवटच्या ग्रामपंचायतीपर्यंत जाणं गरजेचं आहे, जे आज घडीला तरी तशी कुठलीही परिस्थिती दिसत नाहीये। राज ठाकरे कोर्ट कचेरी आणि देवदर्शनाच्या निमित्तानं तेवढे ग्रामीण भागात जातात, त्यामुळे ग्रामीण भागात मनसे वाढणार कशी आणि महाराष्ट्राची एक हाती सत्ता मिळणार तरी कशी याचं उत्तर राज ठाकरेच देऊ शकतील। झी 24 ताससाठी मुंबईहून दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।